हा बघा मित्रांनो, लेण्याद्रीचा गणपती बाप्पा. तर राम राम मंडळी, भटकंतीच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे बरं का. त्या बघा शिवनेरी झाली आणि आता आम्ही चालू लेण्याद्रीला, आणि ती आता आमची वाट अडवली मेंढरांनी. मग काय वाटतंय, चांगला का वाईट? गाडी लावली आणि आता आम्ही चालू बाजारातून. बघा ना किती खेळणी बिळणी सगळ्या लागल्या. आता आम्ही चालू गडाकडं, आणि इकडे पालखीची पण सुविधा आहे बरं का. जे चढू शकत नाही ना त्यांनी डाय खांद्यावर घेऊन जातात वर, आणि इकडे तिकीटे काढायला आता बरं का. एका माणसाला 30 रुपये तरी आहे, काढलं नाही तर वर जाऊन देत नाही. झाला बाबा आताशी ट्रेकिंग चालू, आणि इथं बघा पाणी प्यायची सोय आहे बरं का. आणि वर जाताना या माकडांपासून सावध राहा बरं का, ज्या दिसेल त्या घेऊन पळत ती. आलो भाऊ वर, पक्की मोठी रांग लागली. मग काय आम्ही रांगेत लागलोय दर्शनाला. गेटच्या आत आलो, इथं तर मोकरच गर्दी, डायरेक्ट काय ट्रेन मध्ये चढल्यात. आता आम्ही चालू मंदिरात. या बघा ना एकाच दगडात जसं काय कोरलेलं खांब ती. बघा काय नक्षी काम भारी एकदम. आणि ह्या बघा इथल्या ह्या 2 विहिरी बरं का मित्रांनो. आता आम्ही डायरेक्ट आतमध्ये आलो. इथं बघा ना किती लोक येऊन थांबल्यात, आणि या बाजूला हे दरवाजे दिसत ना, इथं रूम आहेत बरं का छोट्या छोट्या. आणि इथं ह्या भीतीवर बघा ना काय बारीक कोरलंय. एवढ्या लाईनीत लागलो, फायदा झाला. हे बघा आपले गणपती बाप्पा. दर्शन झालं आणि आलो इकडे खाली लेण्या बघायला. तुम्हाला माहिती आहे का ह्या मडक्यावान दिसता ह्या काय नक्की? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आता चालू आहे आम्ही बाकीच्या लेण्या बघायला, आणि या माकडाला ताण लागली होती. मग मयूर आता पाणी पाहिजे होते बरं का त्याला. बघा मग आता लेण्या, जुन्या काळातली घरं कशी होती बघा मग. लेण्या बघितल्या आणि आता लागलो उतरायला खाली. एवढा चढून आले हो, थंड थंड ऊसाचा रस प्यायलाच पाहिजे. मग काय आलो इथं. चला मग काय बघत्या, पेऊ द्या ऊसाचा रस. आणि व्हिडिओ आवडते लाईक शेअर फॉलो करून जावा.